हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी उमेश पागृत आज आपणासमोर वेब लेक्चर सिरीजमध्ये 3 फेज इंडक्शन मोटरबद्दल अभ्यासपूर्ण तांत्रिक माहिती सांगणार आहे. या ऑनलाईन एज्युकेशनचा फायदा इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, व्होकेशनल, टेक्निकल तसेच ITIच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. ही तांत्रिक माहिती स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. यातील स्केचेस ह्या फील्ड प्रॅक्टिससाठी माहितगार आहेत. तर मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करूया. धन्यवाद. आज आपण 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये स्लीप या टॉपिकपासून सुरुवात करूया. स्लीप ही मोटरची कमीत कमी असायला पाहिजे. स्लीप या शब्दाचा अर्थ असा आहे: सिंक्रोनस स्पीड मायनस ॲक्च्युअल स्पीड डिव्हायडेड बाय सिंक्रोनस स्पीड. सिंक्रोनस स्पीड म्हणजे स्टेटरमधील फ्लक्सचा स्पीड हा आहे, तर ॲक्च्युअल स्पीड म्हणजे शाफ्टवरती जो स्पीड आपल्याला अव्हायलेबल असतो तो स्पीड आहे. अर्थात सिंक्रोनस स्पीड काढायचं सूत्र NS = 120 F/p हे आहे. ॲक्च्युअल स्पीड हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मोजता येतो. सिंक्रोनस स्पीड मायनस ॲक्च्युअल स्पीड जर केला तर जो मिळतो त्याला स्लीप स्पीड असे म्हणतात. म्हणून स्लीप काढण्याकरता आपल्याला असं सुद्धा म्हणता येईल: स्लीप स्पीड डिव्हायडेड बाय सिंक्रोनस स्पीड, वी आर गेटिंग अ स्लीप. पर्सेंटेज स्लीप काढण्याकरता जी पर युनिट स्लीप असते त्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागते. इंडक्शन मोटरचा स्पीड किंवा स्लीप मोजण्याच्या पद्धती कसं आहे? स्पीड मोजला तरच आपल्याला स्लीप मोजता येईल. हे शब्द थोडे इंटरचेंजिंग स्वरूपामध्ये वापरतात, त्यामुळे गडबडून जाण्याचं काहीही कारण नाही. स्पीड मोजताना सिंक्रोनस स्पीड आणि ॲक्च्युअल स्पीड ह्या दोन स्पीडची गरज असते. सिंक्रोनस स्पीड हा नंबर ऑफ पोल्स, सप्लायची फ्रिक्वेन्सी याची सूत्रामध्ये किंमत टाकून काढतात. तर ॲक्च्युअल स्पीड मोजताना सर्वप्रथम टेकोमीटरचा आपण उपयोग पाहू. टेकोमीटरचं आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे टोक शाफ्टच्या ग्रूव्हमध्ये लावतात. शाफ्ट फिनरसोबत हे टोक जे टेकोमीटरला कनेक्टेड आहे ते सुद्धा फिरते आणि डायलवरती आपल्याला रीडिंग दिसते. दुसरी पद्धत आहे रोटर आणि स्टेटरची फ्रिक्वेन्सीचं मेजरमेंट घेऊन. आकृतीमध्ये स्पष्टपणे दिसते आहे, रोटरच्या शाफ्टला 2 ब्रशेसद्वारा DC मिली व्होल्टमीटर कनेक्ट केलेला आहे. रोटरची ही जी फ्रिक्वेन्सी आहे ज्या शाफ्टच्या मेजरमेंटवरून आपल्याला मिळते ही फार कमी असल्यामुळे आय साईडनी DC व्होल्टमीटरवर आपल्याला ती मोजता येते. DC व्होल्टमीटर हे एसेन्शियली सेंटर झिरो स्केलवालं मीटर असते. याचं सूत्र असं आहे: स्लीप = रोटर फ्रिक्वेन्सी डिव्हायडेड बाय सप्लाय फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवा, जर सप्लाय फ्रिक्वेन्सी दिली नसेल तर ती भारतीय मापकानुसार 50 हर्ट्झ ही गृहीत धरावी व कॅल्क्युलेशन करावे. तिसरी पद्धती आहे स्ट्रोबोस्कोपिक मेथड. स्ट्रोबोस्कोपिक मेथड म्हणजे हा एक प्रकारचा फ्लॅश होणारा लाईट असतो. मोटरची जी गती आहे त्या गती इतकाच या लॅम्पचे फ्लॅश ॲडजस्ट केले जातात. परिणाम असा होतो, मोटरची गती आणि हे फ्लॅश दोन्ही जर सिंक्रोनाइज झाले म्हणजे दोघांची गती एकसारखी झाली तर मोटरवर बसवलेली डिस्क म्हणजे शाफ्टवरती बसवलेली डिस्क ही स्थिर आहे असे भासमान होते. ज्यावेळेस ती
डिस्क स्थिर आहे असे भासमान होते, त्यावेळेस या स्ट्रोबोस्कोपिक लॅम्पवरचं रीडिंग म्हणजे शाफ्टचं ॲक्च्युअल स्पीड आहे असं समजतात. सिंक्रोनस स्पीडचं कॅल्क्युलेशन आतापर्यंत पाहिलेल्या सूत्रानुसार NS = 120F/P म्हणजे नंबर ऑफ होल व सप्लाय फ्रिक्वेन्सी लक्षात घेऊन कॅल्क्युलेट करतात. आकृतीमध्ये दाखविलेला आहे, स्ट्रोबोस्कोपिक लॅम्प दाखवलेला आहे, डिस्क दाखवलेली आहे आणि त्याचं रीडिंग आणि लॅम्प्स म्हणजे स्ट्रोबोस्कोपिक लॅम्प त्या युनिटमध्ये बसविलेला, या सर्वांचं कन्स्ट्रक्शन आपण स्पष्टपणे पाहू शकतो. आता इंडक्शन मोटरमधील पॉवरच्या स्टेजेस आपण पाहू. पॉवरच्या स्टेजेस माहीत होणं याच्यासाठी आवश्यक आहे, जेव्हा आपल्याला एफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची असते तेव्हा इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर या दोन्ही याची माहिती असणं आवश्यक आहे. आउटपुट पॉवर ही इनपुट पॉवरपेक्षा नेहमी कमी असते, कारण मोटर सिस्टीममध्ये लॉसेस होतात. हे लॉसेस कुठे होतात हे या पॉवर स्टेजेसवरून आपल्याला लक्षात येऊ शकते. फर्स्ट, मोटरची इनपुट पॉवर म्हणजे ती आहे √3 टाइम्स VL/IL cos ऑफ फाय. कॉस ऑफ फाय म्हणजे पॉवर फॅक्टर, लाईन व्होल्टेज, लाईन करंट, हे सर्व लक्षात घेऊन ही पॉवर काढता येते. ही पॉवर वॅटमध्ये असते. त्यानंतर ज्याप्रमाणे आपण वर्किंग प्रिन्सिपल पाहिलं की सप्लाय हा स्टेटरला दिलेला असतो, स्टेटरमध्ये करंट सर्क्युलेट होतो. स्टेटरमध्ये करंट सर्क्युलेट होतो म्हणजे वाइंडिंगमध्ये जो रेजिस्टन्स आहे त्यामुळे होणारा कॉपर लॉस, तसंच ते जे योक बनलेला आहे त्या योकमध्ये होणारा आयर्न लॉस. थर्ड वन आहे रोटरची इनपुट पॉवर. हे लॉसेसहून जो कोणचा पॉवर तयार होतो ती झाली रोटरची इनपुट पॉवर. रोटरमध्ये सुद्धा वाइंडिंग आहे, कंडक्टिंग आहे, त्याला रेजिस्टन्स आहे, म्हणून रोटरमध्ये जे कॉपर लॉसेस होतात ते गृहीत धरावे लागतात. त्यानंतरची स्टेज आहे रोटरमध्ये तयार झालेली मेकॅनिकल पॉवर. आतापर्यंतच्या स्टेटर आणि रोटरमध्ये झालेल्या लॉसेस वगळून जी पॉवर तयार होते ती रोटरमध्ये मेकॅनिकल पॉवर तयार होते. एकदा रोटर फिरायला लागल्यानंतर विंडेज लॉस व शाफ्ट हा बेअरिंगमध्ये किंवा बुशिंगमध्ये बसवलेला असतो, त्यामुळे तिथे होणारे फ्रिक्शनल लॉस किंवा बेल्ट आणि चेन कनेक्शन जे लोड ड्राईव्ह करण्याकरता वापरलेलं असते त्यामुळे होणारे फ्रिक्शनल लॉसेस हे लक्षात घ्यावे लागतात. अशा प्रकारे एकंदरीत मोटरला आपल्याला आउटपुट मिळतो. आता AC मोटरची उभारणी पाहू. इलेक्ट्रिकल टेक्निशियनला मोटर उभारणीचे काम करावे लागते. अनेक ठिकाणी नियोजित कामासाठी कामाच्या जवळच मोटर बसवितात, कारण कामापेक्षा जास्त अंतरावर जर मोटर बसवली तर पॉवरचं वहन करण्याकरता एनर्जीचा लॉस जास्त होतो, म्हणून मोटर कामाच्या जवळ बसवणे प्रिफर करतात. तसंच बरेचदा मोटर वहण्याकरता शाफ्ट ड्राईव्ह हा पर्याय सर्वात जास्त निवडला जातो. प्रत्येक ठिकाणी मोटर बसविताना पट्टीवर 8 ते 20 सेंटीमीटर ती उंच असावी लागते. जमिनीपासून हे क्लिअरन्स असणं आवश्यक आहे. शक्य असेल तेव्हा मोटर स्पाईड रोपर बसवितात. एखाद्या वेळेस मोटरचं ॲडजस्टमेंट करायच्या उद्देशानं ही काळजी घेतली जाते. बेल्ट ड्राईव्ह किंवा चेन ड्राईव्ह या पद्धतीकरता कनेक्शनच्या वरचा ताण कमी करण्याकरता सुद्धा याची मदत होते. मोटरचे फाउंडेशन तयार करणे याबाबतची माहिती पाहू. ISIच्या नियमानुसार फाउंडेशन तयार करताना चांगल्या प्रतीची वाळू 2 भाग आणि 3 ते 4 भाग कॉन्क्रीट म्हणजे सिमेंट आपल्याला, अर्थात सिमेंटचं मिश्रण हे कोरडं एकत्र मिसळावं लागते. हा कॉन्क्रीट म्हणजे सिमेंटचं मिश्रण म्हणजे गिट्टी, खडी व सिमेंट. त्यानंतर हळूहळू त्यामध्ये पाणी टाकून ते मिसळावे.
हे मिश्रण फाउंडेशनच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल इतपत पातळ करावे. फाउंडेशन हे मोटरचे वजन व मापावर अवलंबून असते, म्हणजे त्याची स्ट्रेंथ किती असावी त्यानुसार याचं मिश्रणाचं टेक्निक लक्षात घ्यावं. आणखी जास्त डिटेल माहिती हवी असल्यास आपण सिव्हिल इंजिनियरशी संबंध व मार्गदर्शन भेटवू शकतो. फाउंडेशनची खोली कठीण जागी करतात व रेटिंगनुसार त्याचे डायमेन्शन्स ठरवितात. आपल्याला इथे मोटर रेटिंगनुसार फाउंडेशनची खोली किती असावी याचा चार्ट सविस्तर दिलेला आहे. सोबतच्या आकृतीमध्ये मोटरचं फाउंडेशन, मोटर कशी बसवलेली आहे आणि मोटरचं अलाइनमेंट कसं करतात हे आपण पाहू शकतो. मोटर उभारणी करण्याकरता कोणत्या महत्त्वाच्या बाबी लागतात ते आता आपण पाहू. 1. मोटरची हानी टाळण्यासाठी ती कामाच्या योग्य क्षमतेची असल्याची खात्री करावी. ओव्हर रेटिंग नको किंवा मोटरचं अंडर रेटिंगसुद्धा नको. अंडर रेटिंग असेल ती बंद पडेल, गरम होईल, जळून जाईल. ओव्हर रेटिंग असेल तर इलेक्ट्रिकचं बिल जास्त येईल. सेकंड, नेम प्लेटवर दर्शविलेल्या विद्युत प्रवाहापेक्षा जास्त विद्युत प्रवाह दिल्यास मोटर गरम होते हे लक्षात ठेवावे. रिकमेंडेड ज्या व्हॅल्यूज आहेत व्होल्टेज आणि करंटच्या त्याच मोटरला कनेक्ट कराव्या. त्यामुळे मोटर कमी गरम होते, इन्सुलेशनची क्वालिटी मेंटेन राहते व इलेक्ट्रिकचं बिलसुद्धा कमी येते. थर्ड, मोटरला जोडलेले लोड सहज फिरत असल्याची खात्री करावी, म्हणजे मोटर ओव्हरलोड नाही आहे हे आपल्या लक्षात येईल. 4. मोटर भोवतालचा परिसर स्वच्छ व हवेशीर असावा. व्हेंटिलेशन हे मोटरच्या फायद्याचं असते. 5. मोटरच्या सुरुवातीचा विद्युत प्रवाह उच्च असल्यामुळे पॅनल बोर्डवरती व ICTPमधील फ्यूजची निवड योग्य प्रकारे करावी, जेणेकरून स्टार्टिंगला जो जास्त करंट घेतला जातो त्यामुळे मोटर सर्किट ट्रिप होणार नाही किंवा फ्यूज उडणार नाही, ही दक्षता घ्यावी लागते. नंबर 6. मोटरच्या बेस प्लेटनुसार धातूची चॅनल बनवावी व त्यावर नट बोल्ट घट्ट करण्यासाठी छिद्रे तयार करावीत. फाउंडेशन करता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. नंबर 7. स्पिरिट लेव्हलच्या सहाय्याने कपलिंग किंवा अलाइनमेंट चेक करावी. मोटरचं शाफ्टिंग दुसऱ्या मोटरच्या शाफ्टला नीट बसू शकते की नाही, तसंच बेस हा तिरपा नसून सरळ आहे हे चेक करण्याकरता स्पिरिट लेव्हल वापरावी. इंडक्शन मोटर उभारणी करताना घ्यावयाची दक्षता, म्हणजेच या भागामध्ये काय करू नये याबद्दलचे आपण मुद्दे पाहणार आहोत. फर्स्ट, हत्यारे व परिसर स्वच्छ असताना काम करा. यामुळे मन प्रसन्न राहते, काम करायला नीटनेटकेपणा येतो. सेकंड, बेरिंग बसवताना बेरिंगचे हाऊसिंग स्वच्छ करा. बेरिंग बसवताना त्यामध्ये कचरा, धूळ जाता कामा नये. थर्ड, स्वच्छ ऑइल वापरा. जे ऑइल वापरतो त्यामध्ये स्लज किंवा कॉन्टॅमिनेशन असता कामा नये. नंबर 4, बेरिंग बाहेर काढल्यावर पेपरवर ठेवा. पेपरवर ठेवल्यामुळे बाकी घाण किंवा माती किंवा डस्ट त्याला लागणार नाही. नंबर 5, बेरिंग बदलण्यापूर्वी त्याच्या हाऊसिंग व बाह्यभाग स्वच्छ ठेवावा, जेणेकरून बेरिंगचं ऑपरेशन नीटनेटकं व सुरळीत होईल. नंबर 6, बेल्ट नट बोल्टला कचरा लागणार नाही याची काळजी घ्या. स्वच्छता व सुरक्षितता हे महत्त्वाचं सूत्र आहे. इंडक्शन मोटर उभारणी करताना घ्यावयाची दक्षता, म्हणजे कोणत्या बाबतीत आपण काळजीपूर्वक असलं पाहिजे, कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दलची माहिती. हत्यारे खराब, खडबडीत आणि घाणेरडे परिसर असताना काम करू नये. सेकंड, घाणेरडे, बोथड, जंग असलेले हत्यार वापरू नका. थर्ड, बेरिंगमध्ये अस्वच्छ ऑइल वापरू नका. 4,
आर्द्र अति उष्ण हवेच्या संपर्कात बेरिंग जास्त वेळ ठेवू नका. 5. चुकीच्या नंबराचे वंगण वापरू नका, कारण विशिष्ट नंबरचे लुब्रिकेटिंग ऑइलच विशिष्ट कामासाठी वापरतात, त्यामुळे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. 6. बेल्ट नट बोल्टला साफ करण्यासाठी रफ कापड वापरू नका. रफ कापड वापरल्यामुळे त्याचे बर्स कदाचित त्याला अटकून राहू शकतात किंवा त्याच्यावर ते स्क्रॅचेसही पडू शकतात. 3 फेज आणि सिंगल फेज मोटरचे वर्गीकरण. मित्रांनो, हा प्रश्न बरेचदा परीक्षेमध्ये विचारला जातो व हा प्रश्नाची व्याप्ती तशी सोपी आहे जर आपण फक्त घटक लक्षात ठेवले तर. पहिला घटक जर सप्लाय लक्षात घेतला तर सिंगल फेजला 230 व्होल्ट म्हणजे सिंगल फेज सप्लाय दिला जातो. 3 फेज मोटरला 3 फेज म्हणजे 440 व्होल्ट सप्लाय दिला जातो. सिंगल फेज मोटरचा स्टार्टिंग टॉर्क कमी असतो. 3 फेज इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त असतो. सिंगल फेज मोटर दुरुस्ती करायला सोपी आहे, तर 3 फेज मोटर थोड्या दुरुस्ती करायला किचकट आहेत. सिंगल फेज मोटरचं मेंटेनन्स कमी आहे, 3 फेज मोटरचं मेंटेनन्स जास्त आहे. सिंगल फेज मोटरची रचना सुटसुटीत आहे, तर 3 फेज मोटरची रचना थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. परंतु सिंगल फेज मोटरची एफिशियन्सी कमी आहे, 3 फेज इंडक्शन मोटरची एफिशियन्सी जास्त आहे. सिंगल फेज मोटरचा पॉवर फॅक्टर कमी आहे, 3 फेज इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर हा जास्त आहे. सिंगल फेज मोटर जास्तीत जास्त घरगुती अप्लायन्सेससाठी वापरतात, तर 3 फेज इंडक्शन मोटर ही जास्तीत जास्त इंडस्ट्रीमध्ये वापरतात. आता आपण स्क्विरल केज इंडक्शन मोटर व फेज वूड इंडक्शन मोटरमधील फरक पाहू. याचे फरक पाहताना पहिला जो घटक आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन. स्क्विरल केज इंडक्शन मोटर ही इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त वापरली जाते, तर फेज वूड इंडक्शन मोटर ही विशिष्ट कामासाठीच वापरली जाते. स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये पार्ट्स कमी असल्यामुळे व याची रचना रोबस्ट असल्यामुळे याची किंमत कमी आहे. फेज वूड मोटरमध्ये पार्ट्स जास्त आहेत, त्याचं कन्स्ट्रक्शन थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे त्याची किंमत जास्ती आहे. स्क्विरल केज इंडक्शन मोटरला मेंटेनन्स कमी आहे, फेज वूड इंडक्शन मोटरला मेंटेनन्स जास्त आहे. स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये कॉपर लॉसेस कमी होतात, फेज वूड मोटरमध्ये ब्रश स्लिप रिंग्स असल्यामुळे कॉपर लॉसेस जास्त होतात. स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडता येत नाही, तर फेज वूड मोटरमध्ये स्क्विरल केजच्या मार्फत एक्सटर्नल रेजिस्टन्स रोटर सर्किटमध्ये जोडता येतो. स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स न जोडल्यामुळे स्टार्टिंग टॉर्क वाढवता येत नाही, तर फेज वूड मोटरमध्ये स्क्विरल केजच्या मार्फत रोटर सर्किटमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडता येत असल्यामुळे तिथे स्टार्टिंग टॉर्क वाढवता येतो. स्क्विरल केज इंडक्शन मोटर स्टार्ट डेल्टा स्टार्टरद्वारे सुरू करता येते. फेज वूड मोटर ही रोटर रेजिस्टन्स स्टार्टरचा वापर करून सुरू करावी लागते. स्क्विरल केज इंडक्शन मोटर कमी गरम होते, फेज वूड मोटर ही जास्त गरम होते. स्क्विरल केज इंडक्शन मोटरची एफिशियन्सी जास्त आहे, फेज वूड मोटरची एफिशियन्सी कमी आहे. स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये स्लिप रिंग किंवा कार्बन ब्रशेस लागत नाहीत, परंतु फेज वूड मोटरमध्ये स्लिप रिंग व कार्बन ब्रश याचा वापर करावा लागतो. स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा उपयोग लेथ मशीन, फॅन, ब्लोअर्स याच्यासाठी होतो, तर फेज वूड इंडक्शन मोटरचा उपयोग हॉइस्ट, क्रेन, एलिव्हेटर्स याच्यासाठी होतो. मित्रांनो, इंडक्शन मोटरच्या स्लीप, ॲक्च्युअल स्पीड, सिंक्रोनस स्पीड याच्या कॅल्क्युलेशनबद्दल काही सिंपल न्यूमरिकल्स आपण आता पाहू. फर्स्ट क्वेश्चन इज गिव्ह द लिस्ट ऑफ फॉर्म्युली टू कॅल्क्युलेट सिंक्रोनस स्पीड, स्लीप स्पीड, पर युनिट स्लीप आणि पर्सेंटेज स्लीप.
मित्रांनो, असा जो प्रश्न आहे की सिंक्रोनस स्पीड काढा, स्लिप स्पीड काढा, पर युनिट स्लिप काढा, पर्सेंटेज स्लिप काढा, म्हणजे या स्लिप काढण्याचे आपल्याला सूत्र द्या, असा हा प्रश्न आहे. हे सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. थोडाही सिंक्रोनस आणि ॲक्च्युअल यामध्ये जर गडबड झाली तर अतिशय सोपं असलेलं गणित आपलं चुकू शकते. पहिला जो आहे सिंक्रोनस स्पीड काढा, याचं सूत्र आहे NS इज इक्वल टू 120 इंटू F डिवायडेड बाय P. NS म्हणजे सिंक्रोनस स्पीड, हा RPM मध्ये असतो. F म्हणजे सप्लाय फ्रिक्वेन्सी इन हर्ट्ज, ही 50 हर्ट्ज असते. P नंबर ऑफ पोल्स आहेत. सिंक्रोनस स्पीड हा नंबर ऑफ पोल्सच्या संख्येहून काढला जातो आणि नंबर ऑफ पोल्स हे नेम प्लेटवरती दिलेले असतात. B इज स्लिप स्पीड. सिंक्रोनस स्पीड आणि ॲक्च्युअल स्पीड या दोनमधला जो फरक आहे तो म्हणजे स्लिप स्पीड. ॲक्च्युअल स्पीड आपण वरच्या विवेचनामध्ये पाहिल्याप्रमाणे टेकोमीटर, स्ट्रोबोस्कोपिक लॅम्प किंवा रोटर फ्रिक्वेन्सी मोजून आपल्याला काढता येतो. पर युनिट स्लिप. स्लिप स्पीडला जर सिंक्रोनस स्पीडनी डिव्हाइड केलं तर पर युनिट स्लिप मिळते. पर्सेंटेज स्लिप. पर युनिट स्लिपला जर 100ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पर्सेंटेज स्लिप मिळते. म्हणजेच NS मायनस NA दॅट इज स्लिप स्पीड डिवायडेड बाय सिंक्रोनस स्पीड इंटू 100. सेकंड क्वेश्चन इज गिव द रिलेशन बिटवीन रोटर फ्रिक्वेन्सी, सप्लाय फ्रिक्वेन्सी अँड स्लिप. वरती विवेचन जे आपण केलं, आपण आकृतीसुद्धा पाहिली. रोटर फ्रिक्वेन्सी DC व्होल्टमीटरद्वारा मेजरमेंट करून स्पीड कॅल्क्युलेट करण्याची, त्यानुसारच तयार झालेले सूत्र आहे FR डिवायडेड बाय FS दॅट इज इक्वल टू स्लिप. FS म्हणजे सप्लाय फ्रिक्वेन्सी इन हर्ट्ज, FR म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर इन हर्ट्ज आणि S म्हणजे मिळणारी स्लिप. थर्ड क्वेश्चन इज 3 फेज इंडक्शन मोटरचे खालील पोलसाठी सिंक्रोनस स्पीड काढा. P इज इक्वल टू 2, P इज इक्वल टू 4, P इज इक्वल टू 6, P इज इक्वल टू 8. असं ज्यावेळेस गणित आपल्याला सोडवायला येते त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला NS इज इक्वल टू 120 मल्टिप्लाइड बाय F डिवायडेड बाय P हे सूत्र लक्षात घ्यावं लागते. NS म्हणजे सिंक्रोनस स्पीड जो आपल्याला काढायला सांगितलेला आहे. F म्हणजे सप्लाय फ्रिक्वेन्सी जी 50 हर्ट्ज आपण गृहीत धरतो. P म्हणजे नंबर ऑफ पोल्स जे आपल्याला दिलेले आहेत. म्हणून नंबर ऑफ पोल्स 2 असताना सूत्रामध्ये जर टाकलं तर 120 मल्टिप्लाइड बाय 50 डिवाइडेड बाय 2 वी आर गेटिंग 3000. म्हणजेच याचा अर्थ असा की नंबर ऑफ पोल्स 2 असताना मोटरचा सिंक्रोनस स्पीड हा 3000 RPM हा असतो. त्याचप्रमाणे नंबर ऑफ पोल्सची संख्या 4 हे जर सूत्रामध्ये टाकलं तर सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू 120 मल्टिप्लाइड बाय 50 डिवायडेड बाय 4 वी आर गेटिंग सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू 1500 RPM, म्हणजे 1500 RPM मिळतो. नंबर ऑफ पोल्स 6 जर असतील तर सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू 120 मल्टिप्लाइड बाय 50 डिवायडेड बाय 6, कारण नंबर ऑफ पोल्स 6 आहेत. आपल्याला सिंक्रोनस स्पीड NS इज इक्वल टू 1000 RPM. पोलची संख्या 8 म्हणजेच NS इज इक्वल टू 120 इंटू 50 डिवायडेड बाय 8 वी आर गेटिंग NS म्हणजे सिंक्रोनस स्पीड 750 RPM. मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन पाहिल्यानंतर तुमच्या एक असं लक्षात आलं असेल, जितकी पोलची संख्या कमी आहे तितका सिंक्रोनस स्पीड जास्त आहे. म्हणजेच पोलच्या संख्येच्या व्यस्त प्रमाणामध्ये सिंक्रोनस स्पीड असतो. म्हणजे ज्या मोटरची पोलची संख्या कमी आहे त्या मोटरचा स्पीड ॲक्च्युअल स्पीडसुद्धा जास्त असतो. नंबर 4,
दिलेल्या 3 फेज इंडक्शन मोटरचं रोटर स्पीड 1440 RPM आहे. त्याची पोल संख्या सांगा, तसेच त्याचा सिंक्रोनस स्पीड काढा. या मोटरचा स्पीड 1440 RPM दिलेला आहे. याचा अर्थ असा की याच्या रोटरचा स्पीड 1440 RPM आहे. याच्या जवळपासचा स्पीड म्हणजेच याचा सिंक्रोनस स्पीड हा 1500 RPM आहे. आणि आपल्याला वरच्या गणितानुसार आपण कॅल्क्युलेट केलेलंच आहे की 1500 RPM हा 4 पोलचा स्पीड आहे. त्यामुळे या मोटरचा स्लिप स्पीड हा 1500 मायनस 1440 इज इक्वल टू 60 RPM आहे. म्हणजेच स्लिप स्पीड या मोटरचा 60 RPM आहे. व या मोटरचे पोल हे 4 आहेत, म्हणजे 4 पोलची ही मोटर आहे. नंबर 5, दिलेल्या 3 फेज इंडक्शन मोटरचे रोटर स्पीड 850 RPM आहे. त्याची पोल संख्या सांगा, तसेच त्याचा सिंक्रोनस स्पीड काढून स्लिप व स्लिप स्पीड काढा. मोटरचा स्पीड म्हणजे रोटरचा स्पीड 850 RPM आहे. याचा अर्थ असा की त्याच्या जवळचा सिंक्रोनस स्पीड हा 1000 RPM आहे. या मोटरचा स्लिप स्पीड काय होईल तर 1000 मायनस 850 दॅट इज इक्वल टू 150 RPM होईल. आपल्याला हे माहीतच आहे की 1000 RPM हा 6 पोलचा स्पीड आहे. मग पर्सेंटेज स्लिप म्हणजे स्लिप स्पीड डिवायडेड बाय सिंक्रोनस स्पीड मीन्स 1000 मायनस 850 डिवायडेड बाय 1000 म्हणजेच 150 डिवायडेड बाय 1000 इंटू 100 दॅट इज 10%. या मोटरची स्लिप ही 10% आहे. मित्रांनो, स्लिप, स्पीड मेजरमेंट, स्लिप कॅल्क्युलेशन याबद्दल आपण अतिशय सोप्या पद्धतीने माहिती पाहिली. या टॉपिकवरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा आपण आता आढावा घेऊ. स्लिप स्पीड म्हणजे काय ते सूत्रासहित स्पष्ट करा. असा प्रश्न येईल तेव्हा सिंक्रोनस स्पीड, ॲक्च्युअल स्पीड याचं विवेचन करावं. सूत्रामध्ये ते लिहून या दोनमधला जो फरक येतो तो स्लिप स्पीड आहे असे लिहावे. स्लिप म्हणजे काय ते सूत्रासहित स्पष्ट करा. स्लिप काढण्याचे सूत्र लिहावे. यामध्ये पर युनिट स्लिप, पर्सेंटेज स्लिप या दोन्हीचं सूत्रासहित विवेचन करावं. इंडक्शन मोटरचा स्पीड किंवा स्लिप मोजण्याच्या पद्धती सांगा. हा प्रश्न स्पीड मोजण्याच्या पद्धती असं सुद्धा विचारू शकतात. हाच प्रश्न स्लिप मोजण्याच्या पद्धती असं सुद्धा विचारू शकतात. यामध्ये ॲक्च्युअल स्पीड मेजरमेंट बाय टेकोमीटर, स्ट्रोबोस्कोपिक लॅम्पचा उपयोग व रोटर फ्रिक्वेन्सी मोजण्याची पद्धत या तिन्ही पद्धतीचा उल्लेख करावा. नंबर 4, इंडक्शन मोटरमधील पॉवरच्या स्टेजेस सांगा. इंडक्शन मोटरच्या इनपुटपासून शाफ्टच्या आउटपुटपर्यंत प्रत्येक स्टेजवर कोणते लॉसेस होतात किंवा कोणची पॉवर कुठून कशी वहन होते ते फ्लो डायग्राम काढून दाखवावे. नंबर 5, इंडक्शन मोटरचे फाउंडेशन कसे तयार करतात ते सांगा. सिमेंट कॉन्क्रीटचं मिश्रण किमान कोणत्या मोटरसाठी किती डेप्थ, किती हाईट असावी, त्याचं चॅनल कसं असावं हे लिहावं. नंबर 6, इंडक्शन मोटर उभारणी करताना घ्यावयाची दक्षता. इंडक्शन मोटर उभी करताना त्याचे टूल्स वापरतात, त्याची पद्धत, काम करताना घ्यायची स्वच्छता व सुरक्षितता या बाबीवरती दृष्टिक्षेप टाकावा. नंबर 7, सिंगल फेज व 3 फेज इंडक्शन मोटरमधील फरक स्पष्ट करा. सिंगल फेज व 3 फेज इंडक्शन मोटरची जी वैशिष्ट्ये आहेत त्याची कॉमन घटकांची पहिले यादी करावी. त्यानंतर प्रत्येक मोटरशी निगडीत त्या घटकाबद्दलची माहिती लिहावी.
नंबर 8, स्क्विरल केज व फेज वुंड मोटरमधील फरक स्पष्ट करा. या दोन मोटरमधील मुख्य फरक म्हणजे हा रोटरच्या बांधणीमधील फरक आहे. रोटरची बांधणी लक्षात घेऊन त्याचा उपयोग कसा होतो, त्याचे काय वैशिष्ट्ये आहेत, या घटकांची यादी करावी व प्रत्येक हेडखाली त्या घटकानुसार त्याची माहिती लिहून या प्रश्नाचं उत्तर तयार करावं. सोपी पद्धत अशी आहे, घटकांची यादी पाठ करावी म्हणजे त्याचं विस्तृत वर्णन लिहिणं आपल्याला सोपं जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज स्लीपचं कॅल्क्युलेशन, स्लीपचं मेजरमेंट व त्यावरील प्रश्न याबद्दलची आपण माहिती पाहिली. मला आशा आहे हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. यामध्ये काही अडचणी किंवा डिफिकल्टी आल्या तर जो माझा मेल ॲड्रेस दिला आहे त्यावरती तुम्ही बिनदिक्कतपणे मला मेल करून विचारू शकता. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण इव्हा एज्युकेशन अकॅडमीद्वारा आयोजित वेब लेक्चर सिरीजमध्ये 3 फेज इंडक्शन मोटरबद्दल तांत्रिक बाबीचा अभ्यास केला. तुम्हाला ते नक्कीच आवडले असेल. तेव्हा आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा, लेक्चरला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.